कधी जपणार? अंगाला आला ताप, देवा तू माझा बाप. अंगाचा गेला ताप, देवा तुझ्या. आमची रीत उलटी आहे. कारण नाताच्या घरची उलटी खून पाण्याला लागली मोठी तहान. पाण्याला कुठे तहान लागते का? मग नातांचं प्रमाण कसं आहे? आपल्याला अप टू डेट बसतं. आम्ही फक्त कीर्तनातच माना डोलवतो. कीर्तन संपलं की म्हणतो त्यांचं सांगायचं काम आहे. किती दिवस ऐकणार? माऊली ज्ञानोबराय निवृत्ती दादाच्या कृपेनं मी सांगतोय की बाबा समाजाला मी ज्ञानेश्वरी वाचण्याचं प्रयोजन केलेलं आहे. मी ज्ञानेश्वरी वाचतोय. ज्ञानेश्वरीची ओवी अनुभवाला आली. तुकोबराय गाथेचं पारायण करत असताना तुकोबरायच्या गाथेतल्या एका अभंगातल्या एका ओळीवरती एका ओळीतल्या एका शब्दाची आपलं नातं जोडलं पाहिजे. जोडले का नातं? आम्ही नश्वर जगतामध्ये नाते जोडले. त्याच्या पुढे जाऊन सांगेन, ज्या अर्थी तुकोबरायला विश्वामध्ये दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंताचं अस्तित्व दिसत होतं. माऊली महावैष्णव ज्ञानोबरायला विश्व दिसत होतं, पण ते दिसण्यासाठी अंतकरणे हे शुद्ध होतं. माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चर आणि आचर आपणची झाला. कोण झाला? आपण म्हणजे कोण? हरिपाठ म्हणताय ना तुम्ही दररोज. हरिपाठामध्ये ओळ आली बघा, आपणची देव. एवढा विषय डोक्यात घेतला तर प्रवचन पक्क डोक्यात बसेल. आपणची देव होय गुरु, पण कधी? त्याच्या पुढची ओळ आहे, तेवढं झालं पाहिजे. त्याच्या पुढची ओळ कळती का तुम्हाला? पडी देह भाव. देहाचा भाव जोपर्यंत संपत नाही, मी सकाराम, मी गंगाराम, मी तुकाराम, हे जर इथं मिरवण्यासाठी नाव आहे, हे तिथं मिरवण्यासाठी नाही. हे नाव संपून तिथं जावं लागतंय. कुठं? आम्ही गेलो. कळतंय का मी काय बोलतोय? आम्ही गेल्यानंतर आमच्या पुढे आमच्या पोरांचं नाव लागलं. आमच्या पोरांचं नाव लागताना आमच्या नावाला आळा झाला. काय झाला? आळा केला. आमचं नाव संपलं, पण आडनाव संपले का? कोणाचंच आडनाव संपलं नाही. आतापर्यंत किती आले किती गेले, जशाच तसं आडनाव आहे. तसं अनादी कालाचं तत्व साधू संतांनी जोपासत तुमच्या आमच्यापर्यंत पाठवलं. मग ते पाठवण्याचं नियोजन कुणी केलं? तर आदिनाथ गुरु, बस सकळ सिद्धाचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रसादे निवृत्तीदातार ज्ञानदेवासार. माऊली ज्ञानोबरायपर्यंत आलं आणि ज्ञानोबरायला प्रश्न पडला, आता काय करायचं? माऊलीपर्यंत परंपरा आल्यानंतर परिस्थिती अशी होती, एक गुरु एक शिष्य परंपरा त्या काळी होते. पण माऊलीनं ही परंपरा मोडीत काढली. एक गुरु अनेक शिष्य परंपरा माऊलीनं चालू केली. कशासाठी? या विश्वामध्ये जे गुह्य होतं ते प्रगट केलं. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केली, रामा जनार्दनी चरणी आरती. ज्ञानराज सांगतायत की या विश्वाला ब्रह्म अवस्थेमध्ये प्राप्त करून देण्यासाठी आम्ही तत्पर्याने धर्माचे 4 खांब उभं राहिले. आणि धर्माचे 4 खांब उभं राहत असताना 2 बळी पहिले द्यावे लागले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी आईसाहेब इंद्रायणीमध्ये 2 बळी गेल्याशिवाय हे 4 खांब धर्माचे उभे राहिले. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई हे 4 खांब उभं राहिले. पण त्यांचा विचार कधी केला का? बघा, त्यांनी नावं तरी कशी ठेवले लक्षात ठेवा. निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई आणि ज्ञानदेव हे 4 नाव ठेवले. त्याचं कारण सांगून जाईल. मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्ञान प्राप्त झालं ना, तर त्याच्या जीवनामध्ये त्याचा मार्ग सोपा होतो, म्हणून सोपान आहे. मनुष्य जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला ज्ञान प्राप्त झालं की त्याचा मार्ग सोपा आहे, म्हणून सोपान देव आहे. आणि एकदा का मार्ग सोपा झाला, तो या मृत्यू लोकामध्ये आलेल्या नंतर या मनुष्य जन्माला तो निवृत्त होतो. आणि तो निवृत्त झाल्यानंतर मुक्तही होतो, म्हणून मुक्ताबाई आहे. किती सोपं आहे. पण सोपं कळत नाही आम्हाला. तुका म्हणे सोपे, दररोज चाललंय म्हणायचं. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, पण शहाणा तो धनी. येड्या गबाळ्याचं कामच नाही. शहाणं पाहिजे. शहाणं कुठं पाहिजे सांगू तुम्हाला? परमार्थात जे येडे होतील ना, तेच खरे शहाणे आहे. तुकोबारांना समाज येडा म्हणत नव्हता. तुकोबारांना येडा तुका म्हणायचे. तुका काय म्हणायचे? येडा तुका. नामदेवाला नाम्या म्हणायचे. आलं का लक्षात? ज्ञानोबाराला ज्ञानेश्वर कधी म्हटले नाही, ज्ञान्या. पण ही संज्ञा ज्या दिवशी प्राप्त झाली
त्या दिवसाचा प्रसंग तुमच्या समोर मांडून देईन. ज्याचा गुरुचरणी निस्सीम भाव, त्याचे मनोरथ पूर्वी देव, गुरु आज्ञा पाहू जड मुडतारी. आई बाळाला जन्माला घालते आणि ती आई बाळाचं सुख दुःख तो स्वतः जोपर्यंत पेलवत नाही तोपर्यंत त्याच्या मागं पुढे राहते. कोण? आई. मग माऊली ज्ञानोबा आपली आई आहे, जगद्गुरु तुकोबा आपले बाप आहे. काय कमी पडू दिलं का हो आपल्याला? नाही. पण आपल्या त्यांच्या भांडारातला आपण एक एक अभंग आणि एक एक ओवी घेऊन कोट्यावधी रुपयाची इस्टेट कमवली, पण कोट्यावधी रुपयाच्या इस्टेटीमधून समाजाचं हित पाहिलं का हो? नाही पाहिलं हो. समाजाचं हित नाही पाहिलं. आम्ही आमच्या स्वतःची भरती करून घेतली, समाजाचं हित पाहिलं नाही. पण साधू संत म्हणतात आपुलिया हिता, जो असे जागता धन्य माता पिता तयाची, या मुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. देवाला कधी आनंद होईल? तुमचं पोट भरल्यावर नाही. जे आपणाशी ठावे ते तुझ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे. समाजाला शहाण करण्यासाठी आम्हाला ज्ञान झालं. बाबा म्हणायचे भाऊ जास्त ज्ञान झालं तर काही घेणं देणं नाही, तू शहाणा असशील तुझ्या घरचा. जास्त ज्ञान झालं तर बाबा म्हणायचे गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाही तर मोडून खाल्ली. बाबा म्हणायचे माझे तुला जर कर्नाटक वरून पक्षी आलाय म्हणे उडून, कुठे? महाराष्ट्रात, त्याच्या चोचीमध्ये एक दाना दिलाय म्हणे. शब्द पहा महात्म्यांचे, चोचीमध्ये दाना दिलाय, पण त्या चोचीतला दाना कोण? तो तृप्त झालाय, आणि तो तृप्त झाला आणि जगाला अमृत वाटण्यासाठी निघालाय. त्यावेळेस महात्मा सांगायचा भाऊ जास्त ज्ञान झालं तर ज्ञान पचवता आलं पाहिजे. ज्ञान गिळून गावा. रोज चाललाय हो काकडा, आम्ही गिळायला तयार नाही. आम्हाला ज्ञान होतं पण इकडून ऐकतो आणि इकडून त्याच्या पुढे सांगू किती दिवस ऐकणार? माझे तुकोबा म्हणतात ना ऐकती. मी नाही म्हणाल. काय माय गेली होती. काय प्रमाण आहे साधू संतांचे, काय प्रमाण आहे साधू संतांचे. कधी विचार केला? किंबहुना याचा विचार आम्ही करायला तयार नाही. पण साधू संत म्हणतात सत्य कोणाला पचत नाही. सत्य जर पचलं ना जीवनामध्ये तर त्याच्यासारखा सुखी या जगात दुसरा कुठला नाही हो. मग ते सत्य पचण्यासाठी काय करावं लागेल सांगू तुम्हाला? काय करावं लागेल सांगू? एकच काम करावं लागेल. तू म्हण हे मीची करी माझी भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मजे काते. या मनाची उत्तम गती, स्वये लागले परमार्थी, दाशी करी चारी मुक्ती दे बांधून हाती परब्रह्म. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बस आत्मज्ञानाची साक्षी माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबा सांगतात. बुद्धीचा एकदा निश्चय झाला, मन जर स्थिर झालं, 10 इंद्रियाला आकळण्याचं कार्य जर मनाने केलेलं असेल, पंच कर्मेंद्रिय पंच ज्ञानेंद्रिय 11वं मन साधूच्या चरणावर विलीन केलं तर साधूचा बोध त्याच्या अंतकरणामध्ये ठसतो आणि तो जीवात्मा चित्ती तुझे पाय डोळा. बस त्याच्या मुखातनं ते नाम, चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंड मुखी नाम तुमचे वर्णावे गुण, हेच एक तुम्हा मागतो मी दातारान, उचित ते करा भाव जाणूनी. खरा का खोटा? कोणता? आमचा भाव खरा पाहिजे हो. आमचा भाव कसा आहे सांगू? आम्ही फक्त भजनात म्हणतो चाललो देह जावो, पण आता बसल्या बसल्या किती वेळा मांडी मोडतो इकडून इकडून. आणि माऊली तर म्हणतात ठाईच बैसुनी. कस काय जमायचं आपल्याला? हे जमल का? पण जमल. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, ते फळ प्राप्त होईल. माऊली ज्ञानोबा म्हणतात त्या परमात्म्याने दिलेलं अनादी कालाचं तत्व, त्या परमात्म्याने दिलेलं अनादी कालाचं अमृत आमच्या अंतकरणामध्ये ठसेल. पण तो अंतकरणामध्ये ठसण्यासाठी साधू जीवनामध्ये जातिवंत भेटला पाहिजे. आणि साधूने एक काम केलं पाहिजे, गुरु करावा बळकट, त्याचे धरावे मनगट, विचारावे प्रश्न 2, देव कोण आणि मी कोण. तुम्हाला माहिती आहे? तुम्हाला माहिती आहे का? या मंडळींना सगळ्यांना माहिती आहे. चहा विकणारा माणूस आहे तुमच्या समोर बसलेला. तुमच्या गावामध्ये चहा विकणारा माणूस आहे. सांगा मला, एक चहावाला देशाचा पंतप्रधान होतोय. मी माझ्या अंतकरणामध्ये एकच भाव ठेवला, पण एक चहावाला
प्रवचनकार कीर्तनकार का नाही होणार? तेवढा निश्चय केला होता. भगवंता, या आयुष्यामध्ये, या कोरेगाव नगरीमध्ये मला दुसरं तिसरं काहीच नको. द्यायचंच जर असेल ना, तुझ्याकडे असणारं ज्ञानाचं यत्किंचित कण जर माझ्या चित्ताला स्पर्श केला ना, तर मी अनेकांच्या कुळाचा उद्धार करण्यासाठी तत्पर राहीन. काय? काही मागणे आम्हानुचित आणि वडिलाची रीत जाणत असे. माझ्या बंडू बाबा केरोबाच्या कृपेनं, श्रीपाद बाबा रामदास बाबाच्या कृपेनं माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना आयुष्य भेटलं. 22 वर्षाचं आयुष्य भेटलं. पण उर्वरित राहिलेलं आयुष्य माझ्या समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबाला 78 वर्षाचं आयुष्य भेटलं. राहिलेलं माऊलीचं कार्य माझ्या बाबांनी केलं. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केले, हाडाचं काढं केलं, रक्ताचं पाणी केलं आणि समाजाला सांगण्यासाठी तत्पर झाले. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. वरिता भरोवरी दुरावशी दुरी आणि भवाची पुरी व्हावशी. का? समाजामध्ये माझे श्रीपाद बाबा माऊलीच्या अवताराने श्रीपाद नावाने कार्य करण्यासाठी आले आणि या वर्षी त्यांना राष्ट्रीय संत पुरस्कार प्राप्त झाला. मायबाप, एवढं कार्य समाजासाठी केलं. पण त्याच्या पुढे जाऊन सांगू, घरातली पितळेची तांब्याची भांडी विकली आणि टेलरला सांगत होते, भाऊ माझ्या बंडीला आणि माझ्या शर्टाला किसा शिवू. कळलं का हे का बोलतात? ते म्हणले, यत्किंचित एखादा मात्या माऊल्याकडे मी गेलो आणि त्यांनी जर माझ्यावर जर कृपा केली, 22 रुपये जर माझ्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला, तर माझ्याकडे किस्सा दिसला नाही तर ते कुठं देणार आहेत? मला घ्यायचंच नाही, मला नको आहे. मी जगाच्या कल्याणासाठी आलोय, मी माझ्या स्वतःच्या कल्याणासाठी आलो नाही. म्हणून समाजामध्ये कार्य करत असताना निस्वार्थ भावनेने केलेलं कार्य समाजामध्ये फलद्रूप होतं. बघा, समाजामध्ये फलद्रूप होतं. आणि हे कार्य जर करत असेल तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये पाझर फुटतो. बघा, फुटेल, पण कधी फुटेल सांगू? जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. अरे पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. मग मला सांगा, अमृतासारखं गोड दूध असताना सुद्धा गोचुडाने का रक्त सेवन करावं? आता पहा, त्याच्या पुढे बोलून जाईल. आळंदी आपल्या जवळ किती किलोमीटर आहे? काल श्रीनिवास काकांनी सांगितलं 13, 14, 15 किलोमीटर आहे. आळंदी हे आपल्याला गाईचं प्रमाण घेऊया. त्या आळंदीमध्ये माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं अनादिकालाचं भांडार आहे, अमृत आहे. पण त्याच गाईच्या जवळ जीव रूपी गेचड आहे आणि त्या जीव रूपी गेचडाने विषय रूपी रक्त शोषण केलंय. ज्ञान रूपी अमृत नाही. आणि ज्ञान रूपी अमृत साधूच्या कृपेनं मिळालं तर एकच शास्त्र सांगतंय, साधू जीवनामध्ये आला की साधूने एकच गोष्ट सांगितली, बाबा तुझ्या अंतःकरणातला विश्वात्मक परमात्मा तुझ्या जवळ आहे पण तुला दिसत नाही, पण तुझ आहे तुझ पाशी परी तू. बस, जागा चुकली. आता कुठे जागा चुकली? अहो, आम्ही माणसात आहे, आम्ही कीर्तन प्रवचन ऐकतो, कीर्तनात जातो, साधू संतांचे विचार ऐकतो, म्हणजे आम्ही परमार्थ करत नाही का? आमच्या गळ्यात माळ गाठली, कपाळाला गंध लावतोय. पण मला सांगा मायबाप, आम्ही जो परमार्थ करतोय तो देवाच्या आवडीचा का आमच्या? कोणाच्या आवडीचा? आमच्या आवडीचा परमार्थ चालू आहे. आम्हाला कसे, आम्हाला सवड मिळली तर आवड होते, नाहीतर नाही. पण नाथ बाबा सुंदर प्रमाण देत आहेत की देवाच्या आवडीचा परमार्थ जो जीवात्मा करतो, देव त्याचा सेवक होतो. देव त्याचा सेवक होतो. आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिनी, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा. आता बघा, वैष्णव काय बोलला महाराज तुम्ही? वैष्णव हे कुठून आणला शब्द? कुठून आणला? तुकोबारा म्हणतात वैष्णव मनोजया अवघी. त्याची माया कशावर पाहिजे? मग आपली कुठं कुठं आहे? प्रवचनात आहे, पण आता प्रवचनात नाही. आपली माया कुठेतरी भटकत असते. कारण माऊली त्याच्यासाठी सांगतात, या मनाची उत्तम गती, मनाला उत्तम गतीनं प्रवाहित करत असताना चिंतनामध्ये चित्त रंगले, तर चिंतनामध्ये चित्त रंगत असताना त्या चित्ताची चैतन्य प्राप्त झालं पाहिजे आणि देह तद्रूपता प्राप्त झाली पाहिजे. देहाची आसक्ती संपली पाहिजे आणि देहाची आसक्ती ज्या दिवशी संपेल त्या दिवशी देव तुमच्या पाठीमागे लागल्याशिवाय राहत नाही. ती अनुभूती माझ्या जीवनामध्ये आली. देवाकडे जायची गरज नाही.
मला सांगा, लाखो लोक आळंदी देहूवरून कुठं जातात हो? पंढरपूरला जातात. किती हजारो दिंड्या पंढरपूरला पंढरीश परमात्म्याच्या भेटी जातात, पण एक दिंडी आरणगावला येते का हो? केला का कधी विचार याचा? ते तरी आपल्या डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे कधीतरी. हजारो दिंड्या पंढरपूरला आणि एक दिंडी आरणगावला येते, त्याचं कारण काय? आरणगावामध्ये अवतार कार्याला आलेला एक धर्माच्या कार्यासाठी संत शिरोमणी सावतोबाबा महाराज, त्यांनी त्याच्या कर्मामध्ये भगवंताचं रूप पाहिलं. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी. मला सांगा, जर त्यांनी त्याच्या कर्मामध्ये भगवंत पाहिला असेल, मग योगी 28 विटेवर उभा राहणारा मालक कर्मामध्ये देव पाहणाऱ्याकडे येणार नाही का? मग आता तुम्ही आतापर्यंत देवाकडे गेला, जर माझा ऐकलात ना तर देव तुमच्याकडे येईल. हात जोडून पाया पडून सांगेन, समर्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबांच्या कृपेनं तुम्हाला सांगून जाईल, आजही देव आहे. देव काही काळ्या पाण्यावर गेला नाही. जर त्याची अनुभूती घ्यायची असेल तर वेळ मिळाला तर कधी तर 10-5 मिनिटं माझ्यासाठी खर्च करा. आजही देव आहे, पण तो देवाची प्राप्ती करून देण्यासाठी शास्त्र सांगतंय, ज्ञानेश्वरी फक्त वाचण्यासाठी नाही, तर त्या ज्ञानेश्वरीची माऊली ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव तुमच्या आणि माझ्या समोर ठेवले. तुकोबरायांनी गाथेच्या माध्यमातून तुकोबरायांच्या जीवनामध्ये आलेले अनुभव तुमच्या आमच्या समोर ठेवले. चांगदेव 65 विचारसागर हे कशासाठी ग्रंथ केले? आम्ही फक्त आणून घरात ठेवण्यासाठी नाही, याचं मंथन झालं पाहिजे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, आणि वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. अनेक कथा ऐकण्यापेक्षा एक कथेशी आपलं नातं जोडलं तर शास्त्र सांगते बघा, जनाबाई म्हणते, जोड झाली रे शिवाची, भ्रांत पिटली रे जीवाची, आनंदाची आनंदला, आनंद बोधाची बोधला, आनंदाची लहरी उठी, ब्रह्मानंदे गिळाला पोटी. गिळालं का ब्रह्मानंद? नाही. आणि ब्रह्मानंद गिळण्यासाठी काय करावं लागतं? तर तनु मनोजीवे, चरणाशी लागावे आणि अगरवत्ता करावे दास्य सकळ. सेवक व्हा, दास व्हा, मेवा खायला मिळल्याशिवाय राहणार नाही. माऊली ज्ञानोबराय सांगतात, का कमलकंद दरदोरी, नांदनोक एकची घरी, परिपराग शेवीचे ब्रह्मरी, एराची कलची उरे. कमळाच्या फुलाजवळ मकरंद घेण्यासाठी मधुमक्खी कुठून तरी बाहेरून येते, आणि बेडूक नाना फुलाजवळ असतो. बेडूक फुलाच्या जवळ आहे, पण बेडकाला त्या फुलामधलं मकरंद सेवन करण्याची रीत माहिती नाही, त्याला कळालेलं नाही. त्या बेडकाचं जीवन चिक्कल खाण्यात त्याचं आयुष्य संपतं. कोणाचं? कुठल्या बेडकाचं सांगतोय मी? या प्रपंचरूपी कमळाच्या जवळ जीवरूपी बेडूक बसलेला आहे, पण या विषयरूपी चिक्कलखान्यामध्ये याचं आयुष्य चाललेलं आहे. पण कालाचा मकरंद सेवन करण्यासाठी हा जीवरूपी बेडूक तयार नाही. पण कुठून तरी मधुमक्खी येते आणि ती मकरंद सेवन करून भोरकन उडून जाते आणि सगळीकडे मकरंद वाटण्याचं काम करते. काय गायन केलं हो रात्री आपण म्हणतो. कुठले तो ते मंडळी? आपल्या इथे नाही, मग कुठले? खाल्लाकडले आहेत ते. कुठले? आपल्या इकडचे नाही. मला सांगा, ते 2 पायाचे 2 हाताचे आहे, मग त्यांच्यात आपल्यात काय बदल आहे हो? त्यांनी त्याग केला हो, तेवढा त्यांनी त्याग केला आणि त्या सुखाला पात्र झाले. आपण त्याग करायला तयार नाही. आपला त्याग कुठे सांगू? स्मशानभूमीमध्ये एखादं प्रेत जळत असताना तेवढ्या पुरता आपला त्याग निर्माण होतो. दशी क्रियाविधीला गेल्यानंतर आपल्याला त्याग निर्माण होतो. आपण म्हणतो आपलं सुद्धा एक दिवशी किती वेळा पुरतं? तेवढ्या पुरतच हो. पण एक विचार करा, आम्ही सुखाला पात्र व्हायचंय ना, आम्हाला मकरंदाची गरज आहे, मकरंदाची गरज आहे, अमृताची गरज आहे. आणि ते अमृत मकरंद माऊली महाविष्णू ज्ञानोबराय सांगतात, मला निवृत्ती दादाच्या कृपेनं कळालं, म्हणून मी समाजाला देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस समाजाला देत असताना माझ्या जीवनामध्ये काही कमी पडला असेल, म्हणून हे शास्त्र भांडार पुढच्या साधू संतांच्यासाठी ठेवलेलं आहे. कारण एखादा जर विचारला, बाबा तू आतापर्यंत एवढा टमाटमा बोलतोय, याचा आधार काय? एक गुरुप्रचिती, एक आत्मप्रचिती आणि तिसरी आहे शास्त्र प्रचिती. या 3 प्रचित्या जीवनामध्ये प्राप्त झाल्या तर आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे.
आम्ही कोणाचे दास आहोत? पंढरीरायाचे दास आहोत. पण या 3 प्रचिती जीवनामध्ये अनुभवाला आल्या पाहिजे. तुम्ही घरी भाकरी करता, तुम्ही घरी भाकरी करता, ती भाकरी नुसत्या पिठापासून होते का? नाही. मग पाण्यापासून होते का? नाही. अग्नीपासून होते का? जर भाकरी खाण्यासाठी आम्हाला 3 गोष्टीची गरज आहे, उदक, अग्नी आणि धान्य. जर या 3 गोष्टी एकत्र आल्या तर भाकरी तयार होते. आलं का लक्षात? या 3 गोष्टी एकत्र आल्या तर भाकरी तयार होते. तसं जीवनामध्ये भगवान परमात्म्याला आपलंसं करण्यासाठी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या तिन्हीचं एकत्रीकरण झालं पाहिजे. हे तिन्ही एकत्र आले तर काय होतं मायबाप सांगू? आपणची देव होय गुरु. बस एवढंच आपल्याला करायचं, बाकी काही करायचं नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सोपं आहे पण सोप्याकडे आपण जात. मी तुमच्या समोर संस्कृत मांडत नाही, वेदांत मांडत नाही, विचारसागर मांडत नाही. तुम्हाला ज्या भाषेमध्ये कळेल त्या भाषेमध्ये तुमच्या समोर ठेवलेलं आहे. मग आता अनादी कालाचं नाम तरी कोणतं? तर बघा, राम आणि कृष्ण तुमच्या समोर ठेवून जाईल. राम आणि कृष्ण. राम तो कालचा पुत्र दशरथाचा, अनंत युगाचा आत्माराम कोणाचा? रामाशीच राम ठाऊक जरी असता, शरण का जाता वशिष्ठाशी? रामदेव होते पण शरण वशिष्ठाला गेले. कृष्ण देव होते, शरण सांदीपानीला गेले. मग मला सांगा, राम कोणाचा? बोलत राहा, प्रवचन एकट्याचं नाही, तुम्ही बोलायचं आणि मी सांगायचं. राम कोणाचा? दशरथाचा. आणि कृष्ण वसुदेव देवकीचा. सोप्पा आहे, अवघड काय नाही. राम दशरथाचा, कृष्ण वसुदेव देवकीचा. मग हरी कोणाचा हो? हरी हरी हरिपाठामध्ये किती आला? हरी 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 कळला का आतापर्यंत? मग त्याच्यासाठी शास्त्र सांगते बघा, हरी हरी म्हणती सारे, कितीदा जन्मे कितीदा मरे, हरी नाम एकची घेता चुके जन्म मरण व्यथा. आता जन्माची आणि मरणाची व्यथा चुकवण्यासाठी साधन सांगितलं एक. मग हरी कुठं आहे? राम जर याचा असेल, कृष्ण जर त्याचा असेल, हरी कुठं आहे? सांगतो ऐका. राम वशिष्ठाचा. कोणाचा? आता जन्माचा सोडून द्या, कोणाचा झाला? वशिष्ठाचा. कृष्ण सांदीपानीचा. मग हरी कोणाचा? हरी म्हणजे आपण आहे. ऐका, एक हरी आत्मा, जीव शिव समा, पण वाया तू दुर्गमा. मन कुठे आहे आता? नको त्या गोष्टीकडे, नको त्या गोष्टीकडे. मग हरी कुठे आहे? तर हरी आपल्या जवळ आहे. म्हणून साधू संत म्हणतात, तुझ आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. आम्ही जागा चुकली, ती जागा निश्चित करायची आहे. मग जागा निश्चित करायची म्हणजे काय करायचंय? आमच्याकडे आता बोर घ्यायचा आहे. तो बोर घेण्यासाठी आम्हाला पानेड्याने दाखवला, आम्हाला बोर घ्यायचा आहे. आम्ही त्या पानेड्याने बोर घ्यायला सांगितल्यानंतर आम्ही श्रीनिवास काकाला बोलवलं आणि 2-4 अभिषेक मांडले आणि 4-5 सत्यनारायण मांडले. पाणी थोड्या वेळाने वर आलं. बरोबर बरोबर. मग काय केलं? आम्ही काहीच केलं नाही हो. सत्यनारायण मांडून चालणार नाही, अभिषेक घालून चालणार नाही. त्या जमिनीवरती असलेलं दगड, माती, मुरुम, पाषाण याचं आवरण बाजूला केलं. पाणी होतं का पाणी लागलं? बोला. घ्या पेढे बोरचे, पाणी लागलं? पाणी लागलं नाही. पाणी आहे त्या ठिकाणी आहे. तत्वे त्याच न्यायाप्रमाणे विश्वात्मक परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये ओतप्रोत भरलेला आहे. पण आम्हाला भ्रांती झाली आणि ती भ्रांती घालवण्यासाठी साधुरूपी पानेड्याची गरज आहे. आणि साधुरूपी पानेडी ज्या दिवशी भेटेल त्या दिवशी सांगून देईन की देव तुमच्या जवळ आहे. धरा बळकट भाव, तुम्हापाशी आहे देव. का रे हिंडता रानोराणी, पुसा संतांशी जाऊन. संताला विचारा देव कुठं आहे? मी मगाशी बोलून गेलो, देव आहे, देव आहे, हृदय मंदिरी शोधून पाहे. देव नटला नाना परी, भरोनी उरला. भगवंतांनी सांगितलं, देवा तुम्ही आहे तरी म्हणताय, मग नेमकं कुठे? अर्जुनाचा प्रश्न भगवंताशी होता. अर्जुन देवाला म्हणतात, देवा मी तिन्ही लोकात मी भ्रमण करतो, पाहिलं. नारदाने विचारल्यानंतर देव म्हणतात, अरे नारदा, मी या विश्वामध्ये ओतप्रोत आहे, पण मला पाहण्यासाठी त्यांचे डोळे जागेवर नाहीत, त्यांचं चित्त स्थिर नाही, मी कसा दिसेन? एरवी सर्वांच्या हृदय देशी,
मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धीस पुरे आरणीसी, ते वस्तुगामी. आता कुठे आहे सांगू तुम्हाला? तुमच्या डोळ्याला पाहायला लावणारा कोण आहे? तुमच्या कानाला ऐकायला लावणारा कोण आहे? तुम्हाला इथं घरून इथं आणणारा कोण होता? आणि इथून घरी नेण्यासाठी कोण आहे? चाले हे शरीर कोणाची असत्य, कोण बोलवी ते हरिमीन, देखवी ऐकवी एक नारायण, पण तयाचे भजन या सप्त्याचं त्या सप्त्याला. असंच आहे ना? नाही, तयाचे भजन चुकूच नका. सप्ताह असेल नसेल, आपला सप्ताह ज्या दिवशी आपण कोरेगावातनं निघून जाऊ त्या दिवशी बंद पडणार आहे. कारण आपण पहिल्या ओळीत लिहिलेलं आहे. कोणता सप्ताह? अखंड. बघा यांच्या मुखात आला. कोणता सप्ताह आहे आपला? 7 दिवसापुरता सप्ताह नाही, अखंड हरिनाम सप्ताह. ज्या ते शब्द आपल्याला जर अंतःकरणात ठसायचे असतील, ज्या दिवशी आमचा सप्ताह बंद पडला त्या दिवशी आमचा काला नदीच्या कडेला आहे. आमचा काला कुठे आहे? नदीच्या कडेला आहे. पाहुण्या रावळ्याच्या साक्षीनं आमचा काला तिथं होतो, आमचा काला घरी नाही. मग मला सांगा, तो काला तिथं होण्यापेक्षा इथंच काला करून घ्या ना. कशाला कालवा करता? कळलं का मी काय बोलतोय ते? आम्हाला आमच्या जीवनामध्ये कालवा करायची रीत कळली, पण जीव आणि शिवाचा काला करण्यासाठी साधू जीवनामध्ये तत्पर राहायला पाहिजे. आणि त्या साधूने सांगितलं, जीवाशिवाचं ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काल्याची प्राप्ती होत नाही. आणि तो काला ज्या गोष्टीमुळे मिळणार आहे ते अनादि कालाचं तत्व आहे. आणि ते अनादि कालाचं तत्व माझ्या साधू संतांनी देण्याचा प्रयत्न केला. आणि ते साधू संत तुम्हाला मला सांगतात, मायबाप घ्या. तुकोबा बोलत होते, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसणी. पण काय झालं मग सांगू? साठवणीचे रुंजले जागे, देव न लगे, देव न लगे. सांगा मला मायबाप, एवढ्या मोठ्या नगरीमध्ये भाग्यवंताचे लक्षण आहे तो. कारण हे शब्द कानावर पडण्यासाठी कीर्तन, भजन, प्रवचन. लोक म्हणतात आता काय आपले दिवस राहिलेत का? अजून बरेच दिवस आहेत. कोणाकोणाकडे किती दिवस आहेत ते जाताना मला सांगून द्या, मी मांडून घेईन. आपल्याकडे किती दिवस आहेत सांगू तुम्हाला? सांगू? कबीरदासजी म्हणतात, कबीर कहे कमाल को क्यों बजावत है ढोल, एक श्वास निकल गया तो 3 लोक का मोल. एका श्वासाची किंमत 3 लोक करू शकत नाही. मग काय म्हणतात? उद्या करू, परवा करू, पुढच्या वर्षी घालू माळ, त्या पुढच्या वर्षी घालू. काल श्रीनिवास काकाने सांगितलं, गेल्या वर्षीपासून बरीच मंडळी आहे काही माल घालण्याची, ती घालणार आहे. मला एक सांगा, कल करे सो आज, आज करे सो अभी, निकल गया श्वास तो करेगा कभी. अरे उद्या करू, परवा करू, एक दिवशी तो निघून गेला ना तर कोणाचं भजन, कोणाची माळ घालणार आहे? जोपर्यंत हे शरीर कार्यरत आहे, त्या इंद्रियाने त्या भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी कोटी मोलाचा भगवंताने नरदेह प्राप्त करून दिला. नरदेह निदान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देव हो म्हणती तरी का चित्ती न धरावा. चित्तामध्ये धरला तर काय होईल मायबाप? चित्ती तुझे पाय डोळा, रूपाचे ध्यान. अखंड त्या भगवंताचं चिंतन करा. बघा, लोक तुकोबारांना वेड म्हटले. काय म्हटले? वेडा तुका. पण तुकोबारांनी सुंदर अभंग लिहिला त्याच्यावरती, वेडा झालो. एवढं तरी डोक्यात बसलं पाहिजे. पण समाजामध्ये, प्रपंचामध्ये नेटका झाला त्याला कुणी राम राम घालतात. पण परमार्थामध्ये बघा, परमार्थामध्ये वय वाढलं की किंमत वाढते, आणि प्रपंचामध्ये वय वाढले की हाड्या चालू होते. मग आता कोणतं स्वीकारायचे ते आपापलं ठरवा. कारण परमार्थामध्ये आपलं वय वाढलं तरी आपल्याला लोक किंमत देतात. कारण कपाळाला बुकान, गळ्यामध्ये नाम, मुखात भगवंताचं नामस्मरण असेल ना तर कुणीही भेटला ना, या बाबा या 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 बाबा, बसा बसा बसा. कशामुळे किंमत आहे हो? त्या भगवान परमात्म्याच्या नामस्मरणामुळे तुम्हाला किंमत आहे. त्याच्यामुळे तुम्ही आहे का तुमच्यामुळे तो आहे? मग आतापर्यंत काय म्हणत होता? मी केलो, मी केलो. कोणामुळे कोण आहे? कधी केला विचार? मग आपल्यातला तो निघून गेला तर मी तरी आहे कोण याचा केला का विचार? ज्ञानोबारांनी निवृत्ती दादाला विचारलं, पहा मी आहे कोण? दादा मला याचा प्रश्न सुटत नाही, सांगा ना दादा. मी आतापर्यंत साधू संतांची परंपरा इथपर्यंत आणली, निवृत्ती दादाच्या कृपेनं मला ही परंपरा कळण्यासाठी मी निवृत्ती दादाला विचारलं, काय ज्ञानदेवा पुसे बंगली किती बांधले, ज्ञानदेवा पुसे गाड्या किती घेतल्या, ज्ञानदेवा पुसे बँकेत बॅलन्स किती वाढवला. काय पुसे? ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ. मग ते गगनापेक्षा श्रेष्ठ असणार तत्व ज्या दिवशी माझ्या अंतकरणात बसेल ना दादा, त्या दिवशी मी कोण आहे कळेल.
तुकोबारांना विचारलं, तुम्ही कोण आहात? तुकोबारा म्हणले, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता तुझा, काही न मगता गा वासुदेव करीतो. काकड्यावाली मंडळी आहे का? वासुदेव करीतो फेरा, वाडिया आत बाहेर दारा, कोणी काहीतरी दान पुण्य करा, जबाब द्याल नाही तरी जसं आलो तसं जातो. तुम्ही सांगा ना कोण आहे? मग मला सांगा, वासुदेवाने फक्त ठरवलंच, आता आलेल्या प्रवचनाला घरी जाऊन द्यायचं. वासुदेवाचं सांगतोय हा. वासुदेवाने ठरवलं आपण अर्धा तास थांबाव, यांची ड्युटी. मग काय होईल? लोक म्हणतील काय नशीब आहे सप्त्याच्या मंडपात. म्हणजे मरण माझे मरून गेले, मज केले अमर. मी अमर झालो का? मी जिवंत असताना माझ्या मरणाचा सोहळा पाहण्याची रीत साधूकडनं जाणून घेतली. ज्ञानोबरायांना ती रीत निवृत्ती दादाच्या कृपेने कळली. मायबापू हात जोडून पाया पडून सांगतो, परमार्थ माळा घालणं आणि पंढरीची वारी करणं याला परमार्थ म्हणत नाही. पुरावा देऊन सांगेन, पण जोपर्यंत चित्तातला पंढरीशी परमात्मा कळत नाही तोपर्यंत झाडावरी मुंगळा करियर धारा, तैशा माझ्या वाऱ्या पंढरीच्या. तुकोबाची कांता सांगे लोकापाशी, आणि वेळा माझा जातो पंढरीशी. फुटकाच विना किती तार त्याला 2 तार. 10 ठिकाणी फुटलेला विनाय. कळला का विना कोणता? देहरूपी विनाय. याला 10 छिद्र आहेत, आणि 10व्या छिद्रातून ज्याचा प्राण निघून जातो त्याच्यासारखा सुखी दुसरा कोण नाही. त्याला मस्तिक स्थान म्हणतात. 3.5 हाताची कुंडलिनी शक्ती, आणि त्या बेबीच्या देठापासून आपलं चिंतन चालू झालं की आपलं चिंतन इथून बाहेर पडलं पाहिजे. मग तेव्हा आपण वैकुंठवासी होऊ. काय होऊ? वैकुंठवासी, स्वर्गवासी हो. त्याच्या पुढे सांगू, मधून जर कुठे गेला तर आम्ही वैकुंठवासी होणार. बऱ्याच लोकांचे डोळे उघडे राहतात. बऱ्याच लोकांना काय काय होतं समजायचे, हे तिकडे गेलेले. इथंच आहे वैकुंठ, इथंच आहे स्वर्ग, पाहायला जायचं नाही कुठं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या 10व्या दारातून आपला आत्मा निघून जावा असं वाटत असेल तर शास्त्र सांगतंय, भोजना मागती तुप पावशर, आणि पडिला विसर स्वप्ना माझी. स्वप्नात माझ्या सद्गुरूने दिलेलं, माझ्या मस्तकावर हात ठेवला आणि मला प्रसाद दिला. हात ठेविला मस्तकीन, प्रसाद देऊनी केली सुखी. मार्ग मोकळा केला. चल तू या मार्गाने सुखी होशील, तू या मार्गाने चल. तुमच्या आमच्या जीवनामध्ये तो मार्ग कळायला पाहिजे ना. आम्ही चिंतन करतोय, कुठून करतोय सांगू? इथूनच चालू आहे. आता देवाचं द्वार खरं का दार खरं? कुठे आहे देवाचं द्वार? नाही कळलं का? सांगू का? देवाचं दार सांगू? हो का? हे द्वार आहे, हे द्वार आहे देवाचं द्वार. येणारा श्वास आषाढी आहे, जाणारा श्वास कार्तिक आहे. परमार्थ लांब नाही, परमार्थ तुमच्या जवळ आहे. ज्ञानेश्वरी भागवत नाही. तुम्हाला इकडे उलगडता आलं तर सोप्या भाषेमध्ये सांगून जाईल. काया नगरी पंढरपूर आहे, आत्माराम नावाचा पांडुरंग आहे. या पांडुरंगाकडे जाण्यासाठी या दोन्ही दारातून आतमध्ये प्रवेश केला पाहिजे. येणारा श्वास आषाढी, जाणारा श्वास कार्तिकी. कोण येते कोण जाते? आषाढी कार्तिकी भक्तजन येती व साधूजन येती, आणि चंद्रभागेमध्ये स्नान करते. बघा, आमच्या आईचं लेकरू पंढरपुरामध्ये वारीला गेल्यानंतर हरवलं. बरं का नाना? वारीला गेल्यानंतर हरवलं, आणि आई म्हणते माझं बाळ हरवलं. 4 दिवस पाहते, 9मी, 10मी, एकादशी. आईला कसल्याच इच्छा शिल्लक राहिल्या नाही. आईची एकच इच्छा होती, माझं बाळ मला भेटलं पाहिजे. प्रत्येकाला विचारत, का हो माझं बाळ सापडलं? का हो माझ्या बाळाला पाहिलं? कसं आहे तुमचं बाळ? काळं सावळं आहे, हा गालावर त्याच्या तीळ आहे, तू पाहिलं का? तू पाहिला का? प्रत्येकाला ती आई विचारते. पण एकादशी झाली, बारशीच्या दिवशी आई अकांत करून रडायला लागली, आणि गावाकडे निघणार काही मंडळी निघाली. अचानक एका पोलिसाच्या हातामध्ये त्या आईचं बाळ सापडलं. काय सापडलं? बाळ सापडलं. बघा, बाळ सापडल्यावर आई रडती का हसते हो? काय होते? काय होते? आईची अवस्था काय झाली असेल? बाळ, 3 दिवस तुझ्यासाठी मी अहोरात्र अकांत करते बाळा. आतापर्यंत त्या पोलिसाने सांगितलं, बाळ तुला कॅडबरी देऊ? ते बाळ म्हणते, मला माझी आई पाहिजे.
बिस्किट देऊ, मला माझी आई पाहिजे, मला दुसरं तिसरं काही नको, मला माझी आई पाहिजे. ज्या अर्थी त्या बाळाचं आईचं नातं जसं होतं, ज्या वेळेस आईला बाळ भेटल्यानंतर आईची अवस्था ज्या स्थितीमध्ये झाली तशी तुमची आणि माझी अवस्था झाली पाहिजे, तेव्हा तो देव भेटतो. जीवना वेगुळी मासुळी तैसा तुका तळमळी. पाण्यातला मासा बाहेर काढल्यानंतर ज्या स्थितीमध्ये धडपडतो, तसं जीवाची शिवाच्या प्राप्तीसाठी धडपड झाली तर तो शिव तुमच्या जवळ आहे. तो कुठेही गेला नाही, पण त्याची प्राप्ती करण्यासाठी रीतीनं जावं लागेल. मी मगाशी बोलून गेलो. आता बघा, एकदा का शिवाची प्राप्ती झाली त्याला दुःख शिल्लक राहत नाही. तुमच्याकडे कसं काय, तुम्ही आता संध्याकाळी मुरवण टाकलं कशामध्ये, दुधामध्ये, कशासाठी, उद्या दही खाण्यासाठी. मग आता मला सांगा, उद्या सकाळी महाराज चहासाठी आले, कॉफी करायला सांगितली, आता दही पातेल्यात टाकायचं आणि कॉफी टाकून द्यायची. होईल कॉफी? चहा होईल का? होणार नाही. संपला ना त्याचा कार्यक्रम, संपला त्याचा कार्यक्रम. दुधाचं अस्तित्व संपलं, दह्यामध्ये गेले, आता पुन्हा दूध होणे नाही. तसं जीवाची अपेक्षा, एकदा का जीव शिव झाला पुन्हा जीवाकडे पुन्हा येणे नाही. कारण बीज भाजोनी केली लाई, आम्हा जन्मही नाही आणि मरण नाही. हे शिल्लक ठेवायचं नसेल तर आता एकच काम करायचं. काय करायचं? काय करायचं? भाव विन देव न कळे हिन संदेह, पण गुरु विना अनुभव कैसा कळे. तपविन दैवत दिदल्या विन प्राप्त, गुज विन हित कोण सांगे. आपल्याला हिताचं कोण सांगतं का? सांगू? आई कधी हिताचं सांगते, पण कुठपर्यंत सांगू? आईला सांभाळणार आहे मुलगा म्हणून त्याला तिथपर्यंत हिताचं सांगते, त्याच्या पुढचं काही सांगते का? म्हणजे या सृष्टीमध्ये दिसणारं प्रत्येक नातं अपेक्षेपोटी आपली सेवा करत असतं, आपणही त्यांची सेवा करत असतो. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो, जे न सांगे माते देवकीशी, जे न सांगे पिते वसुदेवाशी, जे न सांगे बंधू बळीभद्राशी, ते गुह्य अर्जुनेशी सांगत असे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना मी तुला सांगण्याचा प्रयत्न का करतो? तू माझ्या अंतःकरणाचा एक तुकडा आहे म्हणून तुला सांगतो. कुरुक्षेत्राच्या ठिकाणी रती महारथी भरपूर होते, पण त्यांना मी सांगण्याचं नियोजन केलं नाही. तुझ्या योगानं या जगाचं संसाराचं दुःख निवारण होणार आहे म्हणून मी तुला सांगतो. अर्जुनाची निव्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले या जगाचे. जगामध्ये दुःख आहे, कारण दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कुठे, सुखाचा विचार एकाच ठिकाणी आहे. सुख वसे एके ठाई बहुपायी संतांच्या ठिकाणी आहे. म्हणून माऊली ज्ञानोबा पुढच्या ओळीमध्ये सांगतात, ना तरी देवाच्या परिवारी लोहा रुतल्या सहस्त्रवरी, परितेत बैसोनी उपवास करी का दारिद्र्य. जे आमच्या आजोबांनी हंडेच्या हंडे धन घरामध्ये गाडून ठेवलेले. कुठे ठेवले? घरामध्ये गाडून ठेवलेले. पण आम्ही त्याच्यावरती मांडी घालून बसलोय आणि उपाशी मरतो, 2 टायमाचं जेवायला मिळत नाही. किती दुर्भाग्य आपण आहोत. कारण धनाच्या कडे याच्याकडे आमच्या घरामध्ये, हंडेच्या हंडे घरामध्ये, पण आम्हाला त्याची प्राप्ती होत नाही. आणि त्याची जर प्राप्ती झाली तर आम्हाला 2 टायमाचं जेवण जेवायला काय अवघड नाही. तसं आम्हाला ज्यांनी हे अनादिकालाचं तत्व दिलंय, आम्ही निर्दैवी आहे, आमच्या जवळ आनंदी आहे, आमच्या जवळ देव आहे, आम्हाला ते प्राप्त होत नाही, आमचं दुर्भाग्य. म्हणून माऊली म्हणतात, तै सारा दयामध्ये मिरामो असता सर्व सुखाचा राम तुमच्या जवळ आहे. तो राम तुमच्यात आहे. जोपर्यंत राम आहे तोपर्यंत तुम्ही आराम आहात. कळलं का तुम्हाला? जोपर्यंत